आपली पुढची रेसिपी काय आता? आपण ग्रीन पीस पनीर टिक्की करतोय आता. ग्रीन पीस पनीर टिक्की. ओके, मला साहित्य सांगता काय काय? अच्छा, त्याच्यासाठी उकडून मॅश केलेला पोटॅटो आहे, बटाटा, नंतर ग्रीन पीस ब्लांच करून घेतले, म्हणजे साधारण उकडून घेऊन ते क्रश केलेले आहेत आपण. आणि हे ब्रेड क्रम्स आहे, त्याच्यात टिक्कीज घोळवायला. कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. हे पनीर आहे, हे कॉर्नफ्लॉवर आहे बाइंडिंगसाठी, त्याच्यानंतर हे केचप आहे सर्विंगला, आणि हा आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. बस आणि चवीपुरतं मीठ. हा उकडलेला बटाटा आहे ना? हा उकडलेला. हळद बिळद काहीच नाही, काहीच नाही. ओके, आमची तयारी झालेली आहे. आता पुढे काय करायचं सांगा. आता आपण आधी बटाटा घेऊया. त्याच्यानंतर आपण ग्रीन पीस. हे ग्रीन पीस मध्ये बाकी तिखट बिखट नाही, काहीच नाही. जर असं चवीला पाहिजे तर मीठ घालू शकता, पण गरज असेल नाही, काय गरज नाहीये. पण ओके. त्याच्यानंतर पनीर आहे. माझं म्हणणं काय आहे, इथे लहान मूल कोणीच नाहीये. मीच इथे कमी वयाचं आहे आणि मी दिसतही नाही. थोडंसं तिखट जास्त घाला, म्हणजे खायला व्यवस्थित. हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा. फर्स्ट क्लास, चालेल ना मला. नंतर कोथिंबीर आणि मीठ. नाही, आपल्याला हे पण घालायचं त्याच्यामध्ये बाइंडिंगला. कॉर्नफ्लॉवर आणि चवीपुरतं मीठ. व्यवस्थित सगळे एकजीव करून घेणे. हे मिक्सर मधून काढले तरी चालेल का नको? नाही, मग ते सगळं लगदा होऊन जाणार त्याचा. आणि ह्याच्यात खाताना मजा जेव्हा वटाणे दाताखाली येतात, तर ती एक वेगळी मजा आहे त्याची. मी एकदा बटाटा वडा करायला घेतला होता घरी, खूप वर्ष झाली. तो बटाटा शिजलेला होता आणि मी तो मिक्सर मधून टाकला. इतकी माती झाली त्याची, पुढे काहीच करू शकलो नाही, टाकून दिला ती. आता हे आपलं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याचे टिक्की रोल्स करूया. त्याच्यासाठी मला ना रोलिंगला हे लागेल, ह्याच्यामध्ये काढून घ्या हे ब्रेड क्रम्स. ओके, आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. ह्याने काम सुरू करू. आता हे शेलो. ओके, आणि हे कशाबरोबर खायचं असतं? हे आपण सॉस बरोबर किंवा ब्रेड मध्ये घालून सुद्धा बर्गर सारखं खाऊ शकतो. इट डिपेंड्स, कोणाला किती वेळ आहे, कोणाकडे काय अवेलेबल आहे त्याच्यावर आहे. ओके, हे जरा आपण करतोय आता त्याला. ही डिश कोणाची हो? नाही, ही माझंच इन्व्हेन्शन आहे. काय सांगताय? बेस्ट आहे, म्हणजे फटाकन आहे. रंग जमला. मोठा करू घ्यायचा. हा, गॅस मोठा करा. चला. खरं ना, मला असं वाटायला लागलं की मी आता, तुम्ही लिहून घ्या. बघितलं की मला वाटतं तुम्हाला कळायला लागलं असेल ना की आता काय बोलणार. तुम्ही ब्रिलियंट आहात. तेच म्हणतोय, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ग्रीन पीस पनीर टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेल्या मटारची भरड, ब्रेड क्रम्स, ब्रेडचा चुरा, कोथिंबीर, पनीर, कॉर्नफ्लोर, टोमॅटो केचप, आलं मिरची ठेचा आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये वाफवून वाटलेली मटारची भरड, पनीरचा किस, आलं मिरची ठेचा, कोथिंबीर, कॉर्नफ्लोर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या टिक्की करून त्या ब्रेडच्या चुरात घोळवाव्यात. थोड्याशा तेलात खरपूस परतून टोमॅटो केचप बरोबर टिक्की सर्व्ह कराव्यात.